क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी भवानी पेठेतील मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 29 तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले। जयंतीनिमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। लेख वाचवा लेख शिकवा मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन केले होते। सावित्री बोलते। मी मुलींसाठी शाळा सुरू केल्या। लोक काही जरी बोलले तरी मी थांबले नाही। लोकांनी मला त्रास दिला पण मी थांबले नाही। मुलींसाठी मी शाळा खोलल्या। आता तुम्ही सर्वजण शिकून खूप मोठे व्हा, माझं स्वप्न पूर्ण करा। सावित्रीबाई फुले यांचे आडनाव फुल विकत होते म्हणून फुले हे आडनाव पडले। सावित्रीबाई फुले त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली। मुलगी सुरक्षित तर देश सुरक्षित आहे। बालिका तर सक्षम, समाज सक्षम। लेख वाचा लेख शिकवा, मुलगी वाचा मुलगी शिकवा। त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते। त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले हे होते। वंचित आणि दुर्बल घटकातील मुलींना शाळेत यायला मनाई होती। मग आपण काय केलं पाहिजे की या मुलीही शिकल्या पाहिजे। जर मुली शिकल्या तर स्वतःचं कुटुंब सुधारेल आणि मुलगी ज्या घरी दिली तेही कुटुंब सुधारेल हे त्यांनी त्यावेळेस जाणलं। आणि 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली। देशातील मुली शिकल्या पाहिजे। म्हणजे त्यांनी स्वतः यातना सहन केल्या। कुणासाठी सहन केल्या? आपल्यासाठी सहन केल्या। तेव्हा कुठे जाऊन आपल्याला शिक्षण घ्यायची संधी मिळाली। मुलींना शिक्षण घेण्याची संधी परवानगी नव्हती। ही सावित्रीबाईंनी जे चटके सहन केले त्याच्यामुळे आपल्याला ती संधी मिळाली। आणि आज आपल्या भारत देशामध्ये एवढ्या मुली शिकलेल्या आहेत की त्या मुलींची नावं आज जगामध्ये प्रसिद्ध आहेत। काही UK मध्ये सुद्धा महापौर पदापर्यंत पोहोचल्यात मुली शिक्षण घेऊन। मी सावित्री बोलते हा अभिनव उपक्रमही पार पडला। तसेच भाषण, संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धा संपन्न झाल्या। ओंकार बंदपट्टे व कार्तिकी खताळ या विद्यार्थ्यांनी साकारलेली अनुक्रमे राष्ट्रपिता महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा लक्षवेधक ठरली। सदरचा अभिवादनाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ माळी, सहशिक्षक अरुण डोके, अविनाश हिंगणे, बालवाडी शिक्षिका कांचन गोपाळकर आदी मान्यवरांसह शिक्षक शिक्षकेतर वृंदांनी मोलाचे योगदान दिले।